सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेतला अखेरचा श्वास. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं वयाच्या 86व्या वर्षी निधन झालंय. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना 21 फेब्रुवारीला ICU विभागामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. अखेर त्यांचं आज पहाटे निधन झालं. संसद सदस्य म्हणून मनोहर जोशी यांनी काम पाहिलं, तसंच लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. कोकणात जन्मलेल्या मनोहर जोशींचं शिक्षण मुंबईमध्ये झालं आणि त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सतर्क पोलीस टाइम्स न्यूज परिवार आणि रेड फ्लॅग चॅनेलच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली. संजय राऊतांना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिली तर चालेल का? राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. संजय राऊत यांच्यासारखे सुपारीबाज लोक पिसाळलेल्या कुत्र्यासारखे अंगावर धावू लागले आहेत, अशी संतापजनक प्रतिक्रिया महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राऊत यांच्याबद्दल दिली आहे. राऊत यांच्या विधानावर मी भाष्य करणं आवश्यक नाही, त्याला तुम्ही फार गांभीर्याने घेऊ नका, असं देखील वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय. KDMC नगररचना विभागातील 2 जणांना अटक. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात काम करणाऱ्या दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं बाळू बहिराम आणि राजेश बागुल अशी आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागात एका वास्तू विशारदाने बांधकाम मंजुरीसाठी कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रात बागुल आणि बहिरम या दोघांनी फेरफार केल्याची तक्रार बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली होती आणि पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. बागुल ड्राफ्ट्समन आहे तर बहिराम हा सर्वे करणारा आहे असं कळलेलं आहे. याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत. लोकल ट्रेननं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी खुशखबर. लोकल ट्रेननं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. प्रवासी संख्येचा वाढता भार कमी करून प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दृष्टीनं मध्य रेल्वेच्या मार्गावर 10 जलद उपनगरी लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत आणि यामुळेच ऐन गर्दीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला लोकल रद्द करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कुर्ला गाड्यांचा विस्तार ठाण्यापर्यंत करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. सध्या मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकल ट्रेनच्या 270 फेऱ्या होतात. 15 डब्यांच्या गाड्यांच्या 22 फेऱ्या होतात, तर 12 डब्यांच्या गाड्यांच्या 248 फेऱ्या होतात. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. मर्दानी झेप तुझी अस्मानी, नजरेत अंगार सारा. शत्रूला देई मात, संकटात तुझी साथ, खाकी रूप भिडते मनाला. आले रे आले हे, हे, मुंबई पोलीस. आले रे आले हे, हे, मुंबई पोलीस. संकटात लढणारा, दुर्जनांची भिडणारा, रक्षणास पोलीस आला. उब तुझ्या मायेची, छाप तुझ्या छायेची, पडली ही दाही दिशाला. संकटात लढणारा, दुर्जनांची भिडणारा, रक्षणास पोलीस आला. उब तुझ्या मायेची, छाप तुझ्या छायेची, पडली ही दाही दिशाला. चाल तुझी मर्दानी, झेप तुझी अस्मानी, नजरेत अंगार सारा. शत्रूला देई मात, संकटात तुझी साथ, खाकी रूप भिडते मनाला. आले रे आले हे, हे, मुंबई पोलीस. आले रे आले हे, हे, मुंबई पोलीस.
विसरून कर्तव्यास वाहून सेवेस पोलीस आला. हाक दिल्या खाकीला धावतोस मदतीला देव भासतो रे मनाला. भूक विसरून कर्तव्यास वाहून सेवेस पोलीस आला. हाक दिल्या खाकीला धावतोस मदतीला देव भासतो रे मनाला. चाल तुझी मर्दानी झेप तुझी अस्मानी नजरेत अंगार सारा. शत्रूला देई मात संकटात तुझी साथ खाकी रूप भिडते मनाला. आले रे आले मुंबई पोलीस. आले रे आले मुंबई पोलीस. आले रे आले मुंबई पोलीस. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद. प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात नव्या ढंगात. आता होणार समस्यांची उकल. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा. तीखे सवालों के सटीक जवाब हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात. मेरे यानी जेनिफर के साथ. हर पॉलिटिशियन, हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी. क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे. अभी जो महाराष्ट्र में सत्ता अंतर हुआ है वो बहुत अच्छा ही है. तो सरकार काम भी अच्छी कर रही है. जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं. यूथ ही अपना देश का भविष्य है. देखते रहिए मुद्दे की बात. व्यापार, आइडिया, फाइनेंस, हार्डवर्क, इसी से होता है व्यापार. व्यापार. क्या आप करना चाहते हो व्यापार? तो आए हमारे नए शो में जिसका नाम है व्यापार, जहां हम आपको दिखाते हैं बिजनेस में हो रहे उतार चढ़ाव और दाव पेच को. मेरे यानी जेनिफर मेडेरा के साथ में देखते रहे व्यापार. कमिंग सून. डॉक्टर डायरीज रेड फ्लैग लेके आ रहे हैं नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज, जिसमें हम बात करेंगे हमारे एक्सपर्ट डॉक्टरों से और वो हमें बताएंगे हमारे सही हेल्थ के बारे में जुड़ी सही बातें. हेल्थ का इम्पोर्टेंस आज के डेट में बहुत सारा चीज इम्पोर्टेंट मायने रखता है. ब्लड प्रेशर, अस्थमा, डिप्रेशन, स्ट्रेस, सही गलत लाइफस्टाइल के बारे में देंगे सही सलाह. तो देखना न भूलिए हमारा नया शो जिसका नाम है डॉक्टर डायरीज. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत. छत्रपती संभाजीनगर येथे महिलेला बेदम मारहाण. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षा रक्षकासमोरच महिलेला लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर येतोय आणि याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटी रुग्णालयात फिल्मी स्टाईल हा राडा झालाय आणि घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर
महिला आणि पुरुषाला एका व्यक्तीनं लाकडी दांड्यानं बेदम मारहाण केली आहे। घाटीतील सुरक्षा रक्षकांसमोरच हा मारहाणीचा प्रकार घडल्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। जप्त केलेल्या 3,500 कोटी रुपयांचा ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया केंद्रीय तपास यंत्रणांकडून देखील युद्धपातळीवर तपास सुरू। पुणे पोलिसांनी राज्यासह इतर राज्यात छापे टाकून मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केलाय। ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सूत्रधार संदीप धुनिया हा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याच्या तपासासाठी आता थेट केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे। याशिवाय सीबीआयच्या मदतीनं पुणे पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची तजवीज केली असून आरोपी सध्या आखाती देशातील कुवेत इथं असल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली आहे। Internet video has caused anger by showing a violent confrontation between African and Indian students at the Parul University campus dormitory in Vadodara, Gujarat. The event has sparked apprehensions over racial tensions at the institution and the security of its foreign students. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। आमचं बातमीपत्र तुम्हाला कसं वाटतंय हे अवश्य कळवा। यासाठी आमच्या बातम्या पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्यासोबतच तुमच्या परिसरातील घटना असतील त्या द्यायच्या असतील किंवा जाहिरात द्यायची असेल किंवा काही समस्या असल्यास अधिक माहितीसाठी 02268835191 या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर अवश्य संपर्क साधा। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ। सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड। स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ।